हॅलो, नमस्कार माझ्या सर्व शिक्षक मित्रांना. आज आपण 2024-25 ची संच मान्यता कशी फॉरवर्ड करायची याबद्दल एक अतिशय छोट्याशा व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. आपणास आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर चला आपण आपल्या जाऊया विद्यार्थी संच मान्यता आपणास कशी फॉरवर्ड करायची याकडे. सर्वात प्रथम आपण आपलं जे ब्राउझर आहे क्रोम, त्यावरती क्रोम ब्राउझर ओपन करून आपण आपलं जे स्टुडंट पोर्टल आहे ते स्टुडंट पोर्टल ओपन करणार आहोत. स्टुडंट पोर्टल ओपन केल्यानंतर आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपल्याला वाचून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. आपल्या संच मान्यतेबद्दल सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर शाळांसाठी ज्या नियमित सूचना असतात त्या सूचना आपल्याला इथं देण्यात आलेल्या आहे. याला क्लोज केल्यानंतर आपण त्यानंतर आपल्या इथं कॅप्चा टाकायचा आहे. मी कॅप्चा टाकून घेतो आहे. कॅप्चा टाकलेला आहे आणि आपल्याला आपलं स्टुडंट पोर्टल लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मध्ये जाऊन संच मान्यता इथे जायचं आहे. इथे आपल्याला दोन टॅब दिसतील, फॉरवर्ड संच मान्यता 1 ते 12 आणि अकॅडमिक इयर वाईज संच मान्यता. तर आपल्याला फॉरवर्ड संच मान्यता यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अकॅडमिक इयर सिलेक्ट करण्यासाठी ओपन होईल. तेव्हा आपणास अकॅडमिक इयर 24-25 हे ओपन करायचं आहे आणि गो वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक पॉपअप विंडोज ओपन होईल, ती वाचून घ्यायची आहे आणि त्याला ओके करायचं आहे. तिला ओके केल्यानंतर आपल्या समोर 30/9/2024 ची आपल्या शाळेची वर्गानुसार संख्या आपल्या समोर येईल. त्यानुसार आपल्याला संख्या ही बघून घ्यायची आहे, व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. यात जर आपल्याला काही बदल करायचा असेल तर आपण आपल्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे, कारण ती आपल्याला कार्यालयातूनच बदल करता येईल. ही संख्या बघितल्यानंतर मी पूर्णपणे बघितली आहे आणि त्यानंतर ती खाली आपल्याला एक लाल्यामध्ये फॉरवर्ड फॉर संच मान्यता अशी टॅब दिसत आहे. तर आपल्याला जर आपली पूर्ण संख्या बरोबर असेल तर इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक पॉपअप विंडोज ओपन होईल आणि त्यामध्ये जी सूचना आली ती आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. ती वाचल्यानंतर जर ती बरोबर असेल तर कन्फर्म करायचं आहे, काही जर चुकीचं वाटलं तर कॅन्सल करायचं आहे. तर मी वाचून घेतल्यानंतर मला सर्व बरोबर वाटलं आणि मी तिला कन्फर्म करत आहे. कन्फर्म केल्यानंतर परत आपल्याला एक पॉपअप विंडोज ओपन होईल. डू यू वॉन्ट टू फॉरवर्ड काउंट्स फॉर संच मान्यता. ही जी संख्या ही संच मान्यतेसाठी आपल्याला फॉरवर्ड करायची आहे का, तर आपण याला ओके क्लिक करायचं आहे. ओके क्लिक केल्यानंतर संच मान्यता फॉरवर्ड टू क्लस्टर आणि याला ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली ही विद्यार्थी संख्या आपण क्लस्टरला फॉरवर्ड केलेली आहे. ही झाली की नाही हे बघण्यासाठी परत आपण अकॅडमिक इयर 24-25 जर क्लिक केलं आणि गो केलं तर आपणास जी अगोदर ह्या विद्यार्थी संख्येच्या खाली जी एक छोटीशी लाल्यामध्ये जी टॅब होती फॉरवर्ड संच मान्यता ती आपणास दिसणार नाही. म्हणजे आपली विद्यार्थी संख्या ही आपण संच मान्यतेसाठी फॉरवर्ड केलेली आहे. आपणास हा व्हिडिओ नक्कीच मदत करेल. संच मान्यतेसाठी अतिशय छोटासा हा व्हिडिओ मी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आपणास आवडला असेल, याची जर आपणास मदत झाली असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.